हे दृश्य पाहतोय बिहारच्या पाटण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय, पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात येते। बिहारच्या पाटण्यात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। बीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्य पाहतोय, बिहारच्या पाटण्यात विद्यार्थ्यांचं आज सध्या आंदोलन सुरू आहे। बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरून हे आंदोलन आता करण्यात येत आहे। बिहारमध्ये हे सलग 12व्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे। 12 दिवस झाले आंदोलनाला। हे आंदोलन सध्या बिहारमध्ये सुरू आहे। मुख्यमंत्री निवासस्थानाला घेरावा घालण्याचा वाद घालण्यात आलाय। पाटण्यात आंदोलनात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। परीक्षात घोटाळा झाल्याचा आरोप करत हे आंदोलन सध्या बिहारच्या पटणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापटी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहतोय, बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। पाटण्यात विद्यार्थी आंदोलकांवर सौम्य प्रमाणात लाठीमार देखील झालेला पाहायला मिळतंय। पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय। बिहारमध्ये हे सलग 12व्या दिवशी आंदोलन सुरू आहे। बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आता छेडण्यात येते। पाटण्यात विद्यार्थी आंदोलकांवर सौम्य पद्धतीनं लाठीमार देखील करण्यात आलेला आहे। विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। काही विद्यार्थी जखमी देखील झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट देखील झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, पाटण्यात विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येते। बिहारच्या पाटण्यात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। पाटण्यातील आंदोलनात आता विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आता हे आंदोलन छेडण्यात येत आहे। काही विद्यार्थी जखमी देखील झालेले पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जी घटना जंतर मंतरवर घडली तशीच आता ही पाटण्यात देखील घडते का, अशी दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील सोडण्यात आलेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, पाण्याचे फवारे देखील सोडण्यात आलेत। पाटण्यात विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले। परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात हे आंदोलन आता छेडण्यात आलेलं आहे। बिहारमध्ये हे सलग 12व्या दिवशी आंदोलन सुरू आहे। गेले 12 दिवस बिहारमध्ये हे आंदोलन सुरू आहे। ज्या पद्धतीनं जंतर मंतर, दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्याच पद्धतीनं आता बिहारमधील देखील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य पद्धतीत लाठीमार देखील झालेला पाहायला मिळतोय। हे बिहारमधला आजचा हा 12वा दिवस आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आहे। पाटण्यात विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हे आंदोलन सध्या पाटणामध्ये सुरू आहे। बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात येतो। विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आता चिघळलेलं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार देखील झालेला आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। हातात फलक घेत निदर्शनं देखील करण्यात येत आहेत। तिरंगा हातात घेतलेला आहे। निदर्शनं करत आंदोलन सध्या हे पाटणामध्ये सुरू आहे। पाण्याचे फवारे देखील विद्यार्थ्यांवर सोडण्यात येत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे देखील सोडण्यात येत आहेत। मात्र तरीही विद्यार्थी मागे हटत नाहीयेत। आंदोलनावर विद्यार्थी ठाम राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर आंदोलन छेडण्यात आलं, जंतर मंतरवरच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं यश मिळालं, आता बिहारमध्ये देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आता पाटण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आता आंदोलन सध्या ठिकठिकाणी सुरू आहे। अशातच आता हे बिहारमधील
देखील दृश्य आपण पाहतो. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात. बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. खरं तर गेल्या 12 दिवसांपासून हे आंदोलन तिथे सुरू आहे. परीक्षेतील गैरप्रकार विरोधात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे. पाटण्यातील या आंदोलनात आता विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे हा मोर्चा आता निघालेला पाहायला मिळतोय. परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याभोवती हा घेराव घालण्याचा प्रयत्न सध्या विद्यार्थ्यांचा आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात लाठीमार देखील झालाय. पोलिसांकडून पाण्याचा फवारा देखील विद्यार्थ्यांवर सोडण्यात आला. मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांचं आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. या आंदोलनात चिघळल्याची दृश्य देखील आपण पाहतोय. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आता थोड्याफार पद्धतीत चिघळलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते. बिहारची राजधानी पाटण्यात बीपीएससी आणि शिक्षक भरती परीक्षेतील कथित अनियमितता आणि विविध मागण्यांवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचं आंदोलन आज तीव्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गांधी मैदानावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांचे पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्याने आणि पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्या. जबरन लाठी मारा जा रहा है. हम लोग को पुलिस के द्वारा बूट से मारा गया है. गाली दी गई है. मां बहन की बर्दाश्त नहीं करेंगे. मार किया गया. शिवीगाळ केली असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवीगाळ देखील पोलिसांनी केलेली आहे आणि आंदोलनकर्त्यांनी और सभी पुलिस अधिकारी को डीजीपी बना देंगे सम्राट चौधरी. इसी के लिए छात्रों को अत्याचार कर रही है. छात्रों का जो जायज डिमांड है, जब टीआरई 4 का एकल एग्जाम लेने के लिए घोषणा कही गई थी बीपीएससी द्वारा, तो फिर क्यों अत्याचार किया गया? ये छात्रों तिरंगा के साथ मदद किया है. आप लोग पे लाठी भी चलाया गया है. लाठी चला के हाथ को तोड़ दिया गया है. की गाली दी गई है. गाली फटी दिया गया है. बर्दाश्त नहीं करेंगे. ये गाली को हम बर्दाश्त नहीं करेंगे. महिलाओं को मारा गया है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.